नमस्कार सर, मी अजय कुलकर्णी, मायविंग होंडा शोरूम मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण तुमच्यासाठी ऍक्टिवा 125cc ही गाडी दाखवण्यासाठी आलेला आहे. याचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता आपण गाडीची पहिल्यांदा फ्रंट बाजू बघतोय. आपण ह्याच्यात एकदम स्टायलिश LED लाईट दिलेली आहे, ज्याचा प्रकाश एकदम प्रखर प्रकाश आहे. जर गाडी तुम्ही स्टार्ट केली त्याचा लाईट जो आहे त्याची क्लिअर विजिबिलिटी तुम्ही नाईटला पण ड्रायव्हिंग व्यवस्थित करू शकता. क्रोम फिनिश याला स्टायलिश डिझाईन दिलेला आहे, प्लस DRL दिलेला आहे. दिवसा पण तुमची लाईट जी आहे ते स्टायलिश दिसते. प्लस साइड इंडिकेटर जे आहे ते ह्या ठिकाणी दिलेले आहेत, जेणेकरून एकदम स्पष्ट आणि क्लिअर पाठीमागच्याला आणि पुढच्याला एकदम क्लिअर दिसतील. त्याला 5 स्पोक अलॉय व्हील दिलेला आहे, ज्याच्यानं आपलं लुक जे आहे ते आकर्षक लुक दिसतंय आणि एकदम स्टायलिश गाडी दिसते. त्याचबरोबर टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेलं आहे. आपल्याला सस्पेन्शनचा एवढा फायदा आहे की जर गाडी तुमची खड्ड्यात वगैरे जाते तेव्हा तुमच्या शोल्डरला जर्क वगैरे बसत नाही. त्याच्यामुळे नवीन अपग्रेड सिस्टीम मध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शनचा खूप फायदा होऊ शकतो तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला फ्रंटला डिस्क ब्रेक दिलेला आहे. ब्रेकिंग डिस्टन्स जे आहे ते शॉर्ट डिस्टन्स मध्ये तुमची गाडी कव्हर करू शकता तुम्ही, जरी काही स्पीडला असताल तरी. फेंडर जे आहे ते पूर्ण मेटलचं दिलेलं आहे, जेणेकरून कुठं घासलं काय झालं तरी त्याला आपल्याला डेंट पेंट करता येतो. प्लस ह्या ठिकाणी एक तुम्हाला स्ट्रीप दिलेली आहे, जेणेकरून कुठं घासू नाही म्हणून. प्लस टायर जे आहेत ते ट्यूबलेस टायर आहेत. पंक्चर केल्यानंतर तुमची गाडी काही किलोमीटर अंतरापर्यंत जाऊ शकते, कारण लगेच फ्लॅट नाही होणार. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी जी आहे ते आपल्या फक्त ऍक्टिवा 125cc मध्ये ISS टेक्नॉलॉजी दिलेला आहे. हा जर स्विच तुम्ही ऑन केला, आयडियल कंडिशन रस्त्यावर चालताय, सपोज सिग्नलला वगैरे तुम्ही जर स्टॉप झाले तर गाडी ऑटोमॅटिकली 2 सेकंदात बंद पडते. त्यानंतर तुम्ही एक्सिलेटर जरी केलं तरी गाडी स्टार्ट होती. अजून एक ISS तुम्हाला स्मार्ट जे आहे त्याच्यात आता ऍक्टिव्ह केलेला आहे. त्या फीचर्स मध्ये असं आहे की तुमची जर गाडी 20च्या खाली आली स्पीड आणि तुम्ही जर एक्सिलेटर 0 केलेला आहे तर त्यावेळेस पण तुमचं इंजिन ऑफ होतं. त्यानंतर तुम्ही नॉर्मल एक्सिलेटर जरी केलं तरी गाडी तुमची स्टार्ट राहते. ह्याचबरोबर आपल्याला स्मार्ट TFT स्क्रीन दिलेली आहे. स्क्रीन ऑन केली आपण. आता स्क्रीन मध्ये एवढे फंक्शन चांगले दिलेले आहेत की तुम्ही विचार करणार नाही. त्या ठिकाणी इको इंडिकेटर आहे आणि RPM आहे. आत्ताच्या कंडिशनला तुमची गाडी किती RPM ला आहे हे पण तुम्हाला दिसतं. प्लस तुमच्या गाडीत किती पेट्रोल शिल्लक आहे हे पण तुम्हाला दिसतं. तेवढ्या पेट्रोल मध्ये तुमची गाडी किती किलोमीटर जाईल हे पण याच्यामध्ये दाखवते. हे रेंज म्हणून दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला किती किलोमीटर तुमची गाडी डिस्टन्स पास करू शकते, तर जेणेकरून तुम्हाला पेट्रोल तुमच्या गाडीत आहे तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता हे तुम्हाला सहजपणे कळून जाईल. त्याच प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप मीटर मध्ये 0 करू शकता रीडिंग. तुम्ही घरापासून जर तुम्हाला काही किलोमीटर अंतर काढायचं असेल तर तुम्ही तो इझिली काढू शकता. सेटिंग मध्ये तुम्हाला फंक्शन दिलेला, डिस्प्ले दिलेला, जनरल आणि सर्व्हिस रिमाइंडर सुद्धा तुम्ही गाडीमध्ये लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फंक्शन मध्ये ट्रिप ऑटो रिसेट करू शकता. इको इंडिकेटर पण आहे याच प्रकारे गाडीमध्ये. डिस्प्ले मध्ये तुम्ही मोड चेंज करू शकता. तुम्हाला ब्राईटनेस कमी जास्ती करायचा असेल, बार, सिंपल, ब्राईटनेस, थीम, ऑटो, मॅन्युअल पण करू शकता आणि ऑटो पण करू शकता. त्याच प्रकारे त्याच्यामध्ये लाईट, डार्क आणि ऑटो हे पण तुम्ही दाखवू शकता. फेवरेट इन्फॉर्मेशन, ट्रिप A, ट्रिप B रेकॉर्ड करून ठेवायचं असेल तुम्हाला करू शकता याच्यामध्ये. त्याच्यात सर्व्हिस शेड्यूल लावू शकता. मेंटेनन्सचं नेक्स्ट ड्यू डेट कधी आहे ते पण तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. ऑइल चेंजची डेट तुम्ही लावू शकता. तुम्हाला काहीच लक्षात ठेवायची गरज नाहीये. हे एकदम स्मार्ट स्क्रीन दिलेली आहे याच्यामध्ये. बॅक घेतले तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला रीडिंग दाखवतं, इथं टायमिंग दाखवतं, इथं इको इंडिकेटर आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला रेंज दाखवते. जर तुम्ही रेंजवर गेलेत तर, जर तुम्ही ते पेट्रोलवर ठेवलं तर तुम्हाला पेट्रोल पण दाखवू शकतं. हा आहे जॉयस्टिक. ह्याला स्क्रीन टच न देता हा जॉयस्टिक दिलेला. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या स्टिकवरनं ऑपरेट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला पाण्यात भिजला किंवा पाण्यात गेला तरी काही प्रॉब्लेम नाही. ह्याची वॉरंटी 3 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे होंडाने. भिजू काही होणार नाही.
त्याचबरोबर तुम्हाला ह्या ठिकाणी पासिंग स्विच दिलाय, हाय बीम लो बीम पण दिलाय आणि पासिंग स्विच पण दिलाय, जेणेकरून समोरच्या गाडीला तुम्ही पास करू शकता किंवा त्यांना समजेल की तुमची गाडी पासिंग स्विच देते. त्याबरोबर इंडिकेटर हे एक कॉमन गोष्ट आहे, सगळ्याच गाडींमध्ये इंडिकेटर असतात, पण आपले जे इंडिकेटर आहेत ते फ्रंट बाजूला खालच्या साईडला दिलेले, त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर विजिबिलिटी आणि क्लिअर गोष्टी दिसून येतील त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर DRL दिलेला आहे, ते पण तुम्हाला दिवसाची लाईट एकदम क्लिअर दिसते. चावी हवी असेल चावी घेऊ शकता, रिमोटचं मॉडेल घ्यायचं असेल तर रिमोटचं मॉडेल पण घेऊ शकता. आता याच्यात रिमोट मध्ये स्मार्ट फीचर्स दिलेले आहेत. हा जो रिमोट आहे तुम्हाला ऑन करू शकता किंवा तुम्हाला पार्किंग लाईट जर गाडी शोधायची असेल तुमची तरी हे एकदम आसानीचे गाडी चूज करू शकता. हे बघा इंडिकेट कसं करतात, चारही इंडिकेटर वन टाइम दोनदा बीप होतात. जरी तुमची गाडी 10 मीटर अंतरापर्यंत असेल तुम्हाला शोधायची गरज नाहीये, डायरेक्टली हे करा दिसून जाईल. ह्या ठिकाणातून तुमचं ऑन ऑफ होतं. ह्या ठिकाणी स्विच दिलाय, चावीच्या ऐवजी हा बटन दिलेला आहे. हा बटन जर आत पुश केला सिस्टीमला कनेक्ट होतं ब्लूटूथ. त्याच ठिकाणातून आपण इथून ऑन ऑफ करू शकतो किंवा सेंटरला घेतलं ह्या ठिकाणातून सीट आणि पेट्रोल जे आहे ते एकदम स्मार्ट दिलेलं आहे. पाठीमागच्या साईडला आपल्याला पेट्रोलचं झाकण दिलेलं आहे. हे जे आहे ते ह्याच ठिकाणातूनच ओपन होतं आपलं. .3 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. पेट्रोल बरोबरच आपल्याला बूट स्पेस किंवा डिक्की ओपन करण्यासाठी पण इथे सीटचं ऑप्शन दिलेलं आहे. हे जर दाबलं की आपली सीट ओपन झालेली आहे. ह्या ठिकाणी एक हेल्मेट बसेल एवढा स्पेस दिलेला आहे आपला. ह्या ठिकाणी आपण गाडीवर जर बसलो एकदम कम्फर्टेबल सीट अरेंजमेंट जे आहे ते एकदम कम्फर्टेबल आहे. पोझिशन जे आहे ते कुठेच तुम्हाला झुकण्याची गरज नाहीये, तर हा असं दिलेला आहे. आणि लेग स्पेस जो आहे तो भरपूर स्पेस आहे. ह्या ठिकाणी बऱ्याच जणांचे बऱ्याच स्कूटरला पाय लागतात, तर तो न लागता आपल्याला इथं स्पेस चांगला आहे. प्लस याच्यात एक सिलेंडर पण बसू शकतो. आणि भारतातल्या लोकांच्या हाईट नुसार याची जी सीट आहे ती आहे ते एकदम कम्फर्टेबल आहे. जास्त करून त्यांनी हाईटच्या लोकांचे पण पाय पूर्ण पोचू शकतील या ठिकाणी खाली. ह्या ठिकाणी तुम्हाला USB-C पोर्ट चार्जर दिलेला आहे. त्याच ठिकाणी ग्लो बॉक्स पण दिलेला आहे. तुमची काय पर्स वगैरे किंवा बॉटल किंवा मोबाईल ठेवू शकता. त्याबरोबर आपल्याला ह्या ठिकाणी क्रोम फिनिश पट्टी दिलेली आहे. ह्या ठिकाणी त्याचा एकदम स्टायलिश लुक दिसतो. आणि जे अल्युमिनियमचे फुटरेस्ट दिलेले आहेत त्याला ग्रिप पण दिलेली आहे. ह्या ठिकाणी तुमचा पाय सुद्धा घसरत नाही. एवढी होंडाची क्वालिटी एकदम खतरनाक असल्यामुळे हा चांगला वाटतो. त्याबरोबर तुम्हाला साईड स्टँड दिलेला आहे. साईड स्टँड मध्ये नुसतं साईड स्टँड न देता साईड स्टँड इंजिन कटअप होतं. जर साईड स्टँड तुमचं चालू असेल, लहान मुलं गाडीवर बसलेत, गाडी स्टार्ट केली आहे तुमची, पुढे जायचा प्रयत्न करतात तर गाडी स्टार्ट होणार नाही, इंजिन कटअप होईल. जोपर्यंत तुम्ही साईड स्टँड ऑन करत नाही, बंद करत नाही, तोपर्यंत गाडी स्टार्ट होणार नाही. या ठिकाणी बघा आपली गाडी जी आहे ते स्लोपला ऑटोमॅटिकली खाली चाललेली आहे. अशा ठिकाणी जर आपल्याला एखाद्याला साईड स्टँडला गाडी किंवा मेन स्टँडला लावायची आहे, मेन स्टँडला लावण्यासाठी खूप ताकद लागते, तर त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपण साईड स्टँडला जर गाडी लावली तरी पुढे जायचा भीती राहते. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी काय केलंय, ब्रेक लॉक दिलेला आहे. त्याला जर आपण वरती केला तर गाडी आपण ढकलली हातानं तरी पण ही पुढे जाणार नाही. हा एकदम सेफ्टी फीचर्स आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही ह्याचा ब्रेक फक्त दाबला की हा निघू शकतं. कारण लेडीज वगैरे असतात त्यांना बरेचदा मेन स्टँडला गाडी लावता येत नाहीये, म्हणून हा एक सेफ्टी फीचर्स होंडाने ऍड केलेला आहे. ही जी गाडी आहे ऍक्टिवा 125 cc मध्ये येते. याचं कस्टमर फीडबॅक मायलेज जे आहे तुम्हाला 55 ते 60 मध्ये तुम्हाला एकदम उत्तम मायलेज मिळतं. सगळ्यात जास्त मायलेज 125 cc सेगमेंट मध्ये होंडाची ऍक्टिवा देते. त्याचबरोबर तुम्हाला होंडाच्या इंजिनची जी क्वालिटी आहे ते सगळ्यात उत्तम क्वालिटीचं इंजिन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जरी गाडी एक्सचेंज करायला गेली तरी तुम्हाला रिसेल व्हॅल्यू जे आहे ते सगळ्या गाड्यांपेक्षा जास्त येते. पहिली गोष्ट, होंडाची जो गाडी घेतो तो रिसेल करतच नाही, शेवटपर्यंत गाडी यूज करू शकतो. त्याच्यामुळे एकदाच गाडी घेणं लॉंग टर्म साठी तुम्हाला हा फायदेशीर असेल. ह्या गाडीमध्ये आपल्याकडे 6 कलर उपलब्ध आहेत. होंडा शोरूम, मायविंग, कोथरूड डेपो, आपले आउटलेट जे आहेत ते 3-4 ठिकाणी आहेत. एक शिवनेला येतं, एक वारजेला येतं, एक नसरापूरला येतं आणि जे आहे ते आता पौड रोड, मायविंग होंडा शोरूम, कोथरूड आणि सिंहगड रोड असे आपले 4 ब्रांचेस आहेत. कुठेही विजिट करा,
लवकरात लवकर गाडीची एकदा टेस्ट राईड घेऊन बघा, त्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. टेस्ट राईड घेण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीयेत, एकदम फ्री मध्ये आपण येऊन आपली गाडी टेस्ट राईड घेऊ शकता आणि बुक करू शकता. जर तुम्हाला काही गाडीमध्ये प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल, तर तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून सांगू शकता. लवकरात लवकर विजिट करा. होंडाची गाडी सगळ्यात भारी. तर सगळ्यात पहिलं आपण टेस्ट राईड घेऊया, तुम्हाला पण दाखवतो. या गाडीची टेस्ट राईडची फिलिंग घेऊ आपण. हे झाली आपली गाडी स्टार्ट. आपण चाललोय आता हा आहे भरपूर मोठा चढ, तरी पण ह्या रोडला एकदम गाडीचं पिकअप बघा. नॉर्मलचं एक्सिलेटर केलं तरी 34-35च्या स्पीडनं गाडी पळते आपली. पॉवर, पिकअप, स्मूथनेस, व्हायब्रेशन शून्य. गाडीला अजिबात व्हायब्रेशन येत नाहीये. वळताना पण एकदम स्मूथ. नॉर्मल ब्रेकिंग केलं तरी शॉर्ट डिस्टन्स मध्ये गाडी एकदम कव्हर होते आपल्याला. आपण जातोय आता भुसारी कॉलनीतून. लाईट मारूया आता व्यवस्थित. या ठिकाणी बघा सस्पेन्शन थोडे सुद्धा हे होत नाहीये, एकदम नॉर्मल ब्रेकिंगला पासिंग स्विच काम करतोय. उतरला सुद्धा आता आपण गाडी बंद केलेली आहे. 20च्या खाली गेली की आता i3s आपलं काम करतं. त्यानंतर आता आपण एक्सिलेटर केलं की परत गाडी स्टार्ट होती. म्हणजे तुमचं पेट्रोल वाचवायचं जे काम आहे ते ऍक्टिव्हा 125 मध्ये आता दिलेलं आहे. टर्निंगला पण एकदम स्मूथ टर्न घेऊ शकता. लेडीज पण कम्फर्टेबल वापरू शकतो गाडी. त्याच प्रकारे ब्रेकिंग सिस्टीम जे आहे ते कंबाईन दिलेलं आहे. जर पाठीमागचा ब्रेक तुम्ही ऑपरेट करताय तर दोन्ही ब्रेक तुमचे ऑपरेट होतात, त्याच्यामुळे स्किड होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मी तर टेस्ट राईड घेतली, तुम्ही कधी येताय घ्यायला? कारण मी घेतल्यावर तुम्हाला कळणार नाही काय फिलिंग काय का नाही. एकदा येऊन स्वतः विजिट करा आणि टेस्ट राईडचा आनंद घ्या. चला बाय बाय.